तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख
मज प्रेम सर्वकार विठू माऊलीने हाती बदलली
सिंधू म्हणती आपुला तो बोल साच कर अंबरीषीसाठी जन्म सोसलेले दुष्ट निर्धारिले किती का म्हणे तुझं वर्णिती पुराणी होय नारायणी दया सिंधू अंबरीषीसाठी जन्म सोसलेले दुष्ट निर्धारिले किती एक पांडुरंगा करू या वारकरी संताची जिने पंढरी सारखाची फुला धामण गावाची वैकुंठाधिपती श्री विठ्ठल सखा सोयरा होईला जो का भक्त विरक्त भूतळवटी विख्यात हा बोधला त्या श्री संत सद्गुरु महाराज विचरणी साष्टांग विघातला अवतार घेसी आपुल्या पाळीसी भक्तजना अंबरीषीसाठी जन्म सोसलेली दुष्ट निर्धारिले किती एक पवित्र भूमी बार्शी नगरीमध्ये भगवान जयंतीच्या निमित्ताने सुरू असणारा हा उत्सव आणि या उत्सवातील अत्यंत महत्वाचा असणारा वैशाख शुद्ध द्वादशीचा हा दिवस आणि या पहाटेच्या पर्व काळावर भगवंत प्रकटोत्सवाच्या निमित्ताने माझ्याकडे आलेली ही कीर्तनाची सेवा विठाला जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा हा अत्यंत प्रसिद्ध आणि प्रासादिक अशा पद्धतीचा अभंग भगवान अवताराला काय येतात त्याची कारण मीमांसा करणारा हा अभंग आहे. देवाच्या अवताराला काहीतरी कारण असलं पाहिजे. देव ज्या अर्थी प्रकट होतात त्या अर्थी काहीतरी त्याच्या पाठीमागे हेतू असला पाहिजे. कोणतीही गोष्ट व्यवहारामध्ये हेतूशिवाय होत नाही. हा एक साधारण आपल्या व्यवहारामध्ये नियम सांगितला जातो. मला वाटतं की त्या नियमाचाच विचार या अभंगातून महाराजांनी केलेला आहे. भगवंत प्रकट होतात याचा अर्थ नेमकं काय याची एक महत्वाची 3 कारणं किंवा 3 हेतू या अभंगामध्ये महाराजांनी सांगितलेले आहेत. त्याच्यातला पहिला हेतू सांगितलेला आहे किंवा पहिलं कारण सांगितलंय धर्म रक्षावया हा पहिला मुद्दा सांगितला. दुसरा आणखीन एक महत्वाचा मुद्दा असा सांगितलाय आपुल्या पाळीसी भक्त जना हा एक महत्वाचा मुद्दा सांगितला. आणखीन एक मुद्दा असा सांगितलेला आहे दुष्ट निर्धारिले किती आहे. थोडक्यात धर्माचं रक्षण करण्याकरिता भक्तांचं पालन पोषण करण्याकरता आणि दुष्टांचा नाश करण्याकरता हा भगवंताचा अवतार आहे. योगायोग असा आहे भगवंताच्या पहाटेच्या या प्रकट उत्सवाची वेळ बार्शीमध्ये साधली जाते आणि सध्या भारतामध्ये सुद्धा दुष्टाचं निर्धारण सुरू आहे. बार्शीमध्ये प्रगट होत असते तरी मला वाटतं की त्या सेवेतील सगळ्या जवानांमध्ये भगवंतच आहे अशी आपली अंतःकरणातून जवान आहेत सगळे म्हणून बार्शीमध्ये पहाटेच्या वेळेला एवढा कीर्तन सोहळा साजरा करू शकतोय संकोचपणे करू शकतोय. जर ते भारतीय सगळे जवान नसते तर आपण हे कीर्तनही करू शकलो नसतो. मला वाटतं की हे कीर्तन मला त्या जवानांकरता समर्पित करायचं. निर्गुणामध्ये असलेला परमात्मा हा सगुणामध्ये
आपण सगळेजण भाष्यकार या अर्थाने भाग्यवान आहोत, कारण आपल्याकडे देवाचंही प्राकट्य आहे आणि भक्ताचंही प्राकट्य आहे. अंबरीशी राजाचं नाव घेतल्याशिवाय भगवंत प्रकट उत्सव होणारच नाही. आणि अंबरीशी राजा हा जरी राजा म्हणून अंबरीशी राजाचा उल्लेख केला जात असला तरी तो भगवंताचा एकनिष्ठ भक्त असा सगळ्यात महत्वाचा उल्लेख आहे. मला वाटतं की आपल्यामध्ये आपली बाह्य ओळख काय आहे याच्यापेक्षा आपली अंतर ओळख काय आहे ही माणसाची महत्वाची असते. बाहेरून प्रत्येकाचे ओळखी वेगवेगळे असतात. इथं कोणी डॉक्टर आहेत, कोणी इंजिनियर आहेत, कोणी वकील आहेत, कोणी व्यापारी आहेत, कोणी कीर्तनकार आहे, कोणी टाळकरी आहे, कोणी शेतकरी आहे. ही सगळी बाह्य ओळख आहे, पण अंतर ओळख प्रत्येकाची काही वेगळी असते. अंतर ओळख माणसाला भाग आहे. थोडं तत्वज्ञानाच्या भाषेत बोलायचं झालं तर आपण कोण आहोत याची जाणीव व्हावी. बहिरंग आणि अंतरंगाचा विचार केला तर माणसाचं बदलत असतं ते बहिरंग, पण माणसाचं स्थिर राहत असतं ते अंतरंग. माणूस बाहेरून कसा आहे याच्यापेक्षा माणूस आतून कसा आहे हे फार महत्वाचं आहे. बाहेरून कसं आहे हे महत्वाचं नाही. वडील सद्गुरू दादा एक वाक्य सांगत असतात अलीकडच्या काळामध्ये, ऊपर तो बहुत बने अंदर तो राम जाने. वरून माणसं फार दिसत असतात पण ते आपण तशीच असतात अशातला भाग नाही. तुकोबारांचे शब्द ऐकायचे झाले तर तुकोबारा बोलतात, तुकाराम म्हणे नको वरपुंग देवा हे माझी सेवा भावशुद्ध. तुकाराम महाराजांनी देवाच्या मुखामध्ये एक अभंग दिला. कोणीतरी देवाला विचारलं की तुम्हाला नेमकं काय आवडतं, तेव्हा देवाने त्याचं उत्तर असं दिलं, अंतरीची घेतो तैसे व्हावे कृपारे सगुण निर्गुणाचा ठाव विटे पावत धरिले. मला सांगतात ज्याने ज्याने जैसे द्यावे तैसे व्हावे कृपारे. ज्याच्या ज्याच्या मनामध्ये जशा पद्धतीचा भाव निर्माण होतो तसा तसा परमात्म्याचा साक्षात्कार होत असतो. असं आहे. स्वामी अखंडानंद सरस्वतीजी महाराजांचं तुम्ही नाव ऐकून आहात का? काय आपल्याकडे जशी महाराष्ट्रामध्ये अनेक महात्म्यांची मोठी परंपरा आहे तशी उत्तरेमध्ये सुद्धा मोठी परंपरा आहे. तुम्ही उत्तरेकडे गेलात तिकडे मोठी परंपरा आहे, इकडे दक्षिणेकडे गेलात तिकडे मोठी परंपरा आहे. आपली भारतीय संस्कृती इतकी संतृप्त अशा पद्धतीची संस्कृती आहे की या संस्कृतीमध्ये अनेक ऋषी मुनी निर्माण झाले अशी ही श्रेष्ठ संस्कृती. आपण उत्तरेकडे जर निघाला तर अनेक महात्म्यांची नावं घेतली जातात. मध्या काळामध्ये स्वामी अखंडानंद सरस्वतीजी महाराज खूप मोठे महात्मे उत्तरेमध्ये वृंदावनामध्ये त्यांच्या प्रवचनातले एक वाक्य मला आठवत आहे. त्यांनी एके दिवशी प्रवचनामध्ये बोलताना असं सांगितलं, देव अवताराला येतात, वेगवेगळे अवतार देव घेतात, अवताराच्या राशी तो हा उभा विटेवर वेगवेगळे अवतार देवाने घेतले. मत्स्य अवतार घेतला, कच्चा अवतार घेतला, वराह अवतार घेतला, वामन अवतार घेतला,
परशुराम अवतार घेतला, राम आहे, कृष्ण आहे, नरसिंह आहे, सगळे अवतार घेतले. आणि मग या सगळ्या अवतारांचा विचार जेव्हा स्वामी अखंडानंद सरस्वती म्हणतात, मी जेव्हा खरे झालो तेव्हा मला एका अर्थाने मनामध्ये असं वाटायला लागलं की देव किती वेगवेगळी रूप घेतो, देव किती वेगवेगळे अवतार घेतो, आणि देवाला हा किती त्रास आहे. ऐका, स्वामीजी असं म्हणतात, देवाला हा किती त्रास आहे. एकदा बच्चे व्हायचं, अवतार घ्यायचा, काम झाल्यानंतर पुन्हा वार्षिक उभा राहायचं. आपल्या दृष्टीने असंच आहे, आपण तेच म्हणणार ना. मी तर परवाही मागे बोललो, जरी आज अवतार वेगवेगळ्या ठिकाणी दाखवले जात असते, राम अवतार अयोध्येमध्ये आहे, कृष्ण अवतार मथुरेकडे आहे, अन्य कुठं आहे, इथं आहे, तिथं आहे, सगळे दाखवत असते, तर मी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात छातीटोकमध्ये सांगत असतो, देव तिथं येतात आणि ते संपलं की पुन्हा बारशी जाऊन उभा राहतात. कारण भरपूर काही तिथून आहे ना, मग तिथून सगळे अवतार, मग सगळ्या अवताराचा विचार आहे. मग मच्छ व्हायचं, पुन्हा येऊन उभा राहायचं, कच्छ व्हायचं, पुन्हा यायचं, पुन्हा काय वराह व्हायचं, पुन्हा यायचं. स्वामी म्हणतात की देवाला किती वेगवेगळे अवतार घ्यावे लागतात, तरी किती त्रास आहे. वेगवेगळ्या पद्धतीने यायचं, काम झालं की पुन्हा वेगवेगळ्या पद्धतीने. मला साधं सांगा, बऱ्याचदा आपल्याकडे सुद्धा असं होतं महाराज, समजा एखादा माणूस नोकरीला पण आहे आणि एखादा माणूस वारकरी पण आहे, त्याला कीर्तनात गेलं की धोतर घालावं लागतं, कीर्तनातून गेलं की परत कपडे बदलावे लागतात. किती त्रास आहे. कधी कधी तिकडे वाटतं की ही तीच आहे का, असे कधी कधी प्रश्न पडतो. कधी बघा प्रसंगानुरूप आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने कपडे परिधान करताना सुद्धा कधी कधी लोक आम्हालाच म्हणतात, भाई वैताग आहे असं म्हणतात. मग जर आपल्याला साधारण कपडे चेंज करताना जर एवढा वैताग वाटत असेल, तर स्वामीजी म्हणतात देवाला किती वेगवेगळे अवतार घ्यावे लागतात, तर ते विशिष्ट कार्याकरता घ्यायचे, असं स्वामीजींचं पहिलं वाक्य. पण गमत अशी झाली, हे वाक्य उच्चारल्यानंतर एक क्षणभर ते शांत राहतात. महात्म्याची चिंतनाची पद्धत वेगळी असते. ऐका, महात्म्याची चिंतन करण्याची पद्धत आणि आपली चिंतन करण्याची पद्धत फार वेगळी असते. बऱ्याच वेळेला आपल्या मुखातून गेलेलं जे वाक्य आहे त्याच्यावर पुन्हा आपण चिंतन करूच असं काही सांगता येत नाही. बऱ्याचदा 2 दिवसानंतर 5 दिवसानंतर जरी म्हटलं, तुम्ही परवा कसं म्हणलं होतं, तसं म्हटलं होतं का, म्हणजे याला लक्षातच नाही. बऱ्याचदा आपल्या मुखातून आपण काय म्हणतो हे आपल्या लक्षात राहत नाही. स्वामीजींनी पहिलं वाक्य हे सांगितलं, क्षणभर शांत झाले आणि लगेच एकदम खळबळून जाणं झाल्यासारखं स्वामीजी म्हणतात, अरे नाही नाही नाही, हा देवाला त्रास नाहीये. देव वेगवेगळे अवतार घेतात, हा देवाला त्रास नाहीये. स्वामीजी पुढलं वाक्य असं सांगतात, भक्त मनामध्ये जसा भाव निर्माण करतो तसा देव अवतार घेत असतो. त्यामुळे देवाचा अवतार हा देवाच्या त्रासाचा नाही, उलट भक्ताच्या अंतःकरणातल्या भावाच्या अधीन आहे. एकंदरीत भगवंताच्या प्रकटोत्सवाला कारण काय, भक्ताच्या अंतःकरणातला भाव. मला जेव्हा देव येते तो आहे, देव अवताराला येतात, निर्गुण सगुणामध्ये येतात. त्याचं कारण जर काय असेल, बाकीची सगळी कारण सांगण्यात वेळ घेत नाही, प्रतिवर्षी मी सांगत आला. पण आज एक महत्वाचा मुद्दा मला यावर्षी सांगायचा आहे, तो म्हणजे भक्ताच्या अंतःकरणातला भाव हा भगवंताच्या प्रकटोत्सवाला कारण आहे. आता हा भाव शब्द काय, हा भाव भाव या शब्दाचा तरी अर्थ काय. मराठी भाषा श्रीमंतीचे एकच शब्द विविध अर्थाने वापरला, एकच शब्द. बघा, मला कधी कधी आश्चर्य वाटतं, म्हणजे मराठीतले इतके सामर्थ्यवान शब्द पण माणसं प्रपंचातल्या कुठल्याही गोष्टीमध्ये वापरून टाकतात. मी आपल्याला साधं करून देतो. कृपा हा शब्द कुठं वापरतो, भगवंताची कृपा, संतांची कृपा, सद्गुरूंची कृपा, आई वडिलांची कृपा. उगा कीर्तनाला बसता एकाकडे तंबाखू चुना नाही, कसं मी चुना दिला कृपा. चुना देणाऱ्याला कुठं कृपा म्हणतात, त्याला चुना लावलेला कळलं नाही. असं कुठं असतं, म्हणजे कृपा हा शब्द कुठेही वापरू नये. भगवंताची कृपा, संतांची कृपा. कृपा हा शब्द इतका ताकदवान आहे, तो कुठेही वापरू नये, त्याच ठिकाणी वापरला पाहिजे. दुसरं सांगतो, आता वेगळी पुष्कळ बसलेली आहे. त्या श्रावण महिन्यामध्ये मी आपल्या सगळ्यांच्या घरी येतो, आपल्याला माहिती आहे. तुम्हाला गंमत अशी झाली ना, एका घरी गेलो मी आणि मग ते घरात गेल्यानंतर महाराज आले मग ते सगळं इकडं तिकडं ते आणि ते काय चांगलं महिनाभराबद्दल ठरलेलं असते.
तरी त्या दिवशी गेल्यानंतर यांची मदत झालेली असतात. काय असतं आणि मग ते पाणी आणलेलं आहे तर हळदी कुंकू नाही, हळदी कुंकू आणले तर फुलं नाही, अक्षरा नाही, बोलबत्ती नाही, मग बोलली आमच्या समोरच चाललेलं असते. तुला माहित नव्हतं का महाराज येणार आहे, हे तरी बघायचं. आम्ही आपलं शांत बसायचं. आता आपण तुझ्या घरी येणार नाही, मग ते सगळं त्यांचा गोंधळ आम्ही बघून घेतो. झालं तेवढ्यामध्ये ती लहान लहान मुलं असतात ना, ती गडबड करत असतात. मग त्याच्यात एखादा लहान मुलगा अगदी काहीतरी लढाई तरी लागतं, काहीतरी करायला लागतं. महाराज तर आलेले आहे, कधी पूजा करायची आहे, ते लहान मुलाला किरकिर करायला लागलेलं असतं. फक्त त्या ह्याच्यामध्ये ती आई त्या लहान मुलाला म्हणते, काय लावलं तुझं कीर्तन, किरकिरला मला कळत नाही, मी महाराज कीर्तन का, आणि माझ्या समोर ती आई म्हणते तुझं काय चाललंय कीर्तन, कीर्तन करायला कीर्तन म्हणतात. ते आज कळलं माझ्या कीर्तन हा शब्द इतका महत्वाचा आहे. पण आपण प्रपंचामध्ये अनेक कुठेतरी लोक मला कसं वाटतं भाव हा शब्द परमार्थाच्या दृष्टीने खूप महत्वाचा आहे, संप्रदायाच्या दृष्टीने खूप महत्वाचा आहे. भाव हा शब्द भक्तिशास्त्राच्या दृष्टीने खूप महत्वाचा आहे. आणि म्हणून भाव या शब्दाचा विचार करत असताना भक्ताच्या अंतःकरणामध्ये जसा भाव आहे तसं भगवंताचं प्राकट्य असतं. मी आपल्याला या संबंधाने अनेक प्रमाण दिले. महाराजांची ही गोड भाषा आहे. महाराज सांगतात देवा कारणे भावत असतात, द्यावे नलगे याच्याकरता दुसरं काही गरज पडत नाही. द्यावे नलगे आरसे वित्त काय महाराजांचे शब्द आहेत. मला भगवान म्हणतात मला वित्ताची गरज नाही, अंतःकरणातल्या भावाची गरज आहे. जसा भाव तसा देव. आपल्याकडे म्हण काय, जसा भाव तसा देव. आणखी जसं पेरतो तसं उगवतो, जसा भाव तसा देव. जसं पेरतो तसं उगवतो. जुनी कीर्तनकार एक उदाहरण सांगायचे. म्हणजे एसटी स्टँड मधून एसटी समजा निघालेली आहे आणि निघाल्यानंतर ते मुलं पेपर म्हणून ओढत असतात. एक धावत मुलगा पेपर म्हणायला लागला आणि मग त्या एसटी मध्ये बसलेल्या माणसाने त्याला 2 रुपये दिले, पेपर घेतला, एसटी पुढे गेली. पुढे गेल्याबरोबर तो पेपर वाचणारा हसायला लागला. म्हणजे का, म्हणजे काही नाही, त्या पोराला मी गडबडीमध्ये खोटेच 2 रुपये दिले आणि ते पोरग फसलं म्हणून मी हसायला लागलो. आता त्या जवळच्या माणसाने विचार केला याच्यात काय फसण्यासारखं हसण्यासारखं आहे. पण थोडं पुढे गेल्यानंतर जास्तच हसायला लागलं. म्हणजे का, त्याला पेपर कालचा दिला, आता खोट्या 2 रुपयाला खरा पेपर कसा मिळायचा. कधी कधी आपण लोकांना फसवताना आपण किती फसलोय हे लोकांच्या लक्षात येत नाही. अंतःकरणातला भाव काय आहे हे फार महत्वाचं असतं. त्यामुळे जसा भाव आहे भक्ताच्या अंतःकरणामध्ये, जसा भाव आहे तसं भगवंताचं अवतरण असतं. अंबरीशी राजाच्या अंतःकरणातला भाव पाहून भगवान अवतरण घेतात. मी थोडस पुढे सांगतो. आपण सगळेजण त्या कथेची साक्षीदार आहोत. अंबरीशी राजाने कोणतं व्रत केलं होतं हे आपल्याला सगळ्यांना माहित आहे. दुर्वास ऋषीने काय शाप दिला होता हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. मला वाटतं की 10 गर्भवासाचा जरी विचार आपण या संबंधाने करत असलो तरी मला या सगळ्याचा परिपोष करताना एक महत्वाचं वाक्य सांगायचं आहे. दुर्वास ऋषीचा शाप काय असेल ते थोडं बाजूला ठेवा, अमरुष्य राजाचं व्रत काय होतं तेही थोडं बाजूला ठेवा. पण भगवंत अवताराला येतात, प्रकट होतात याचं सगळ्यात महत्वाचं एकमेव कारण म्हणजे अमरुष्य राजाच्या अंतःकरणात असलेला भाव. ज्या क्षणी भाव त्या क्षणी परमात्म्याचा साक्षात्कार. खरं तर हा भाव जो शब्द आहे हा 2 पद्धतीने सांगितला आहे. एक मी समाजशास्त्राच्या दृष्टीने उत्तर देतो आणि भक्तिशास्त्राच्या दृष्टीने उत्तर देतो. समाजशास्त्राने असं सांगितलंय अंतःकरणातून वाहणारा निर्विकल्प प्रवाह त्याला भाव म्हटलं जातं. त्याला कळण्याकरता दुसरं प्रमाण द्यायचं झालं तर कोणाही जीवाचा परमसर्वेश्वर पूजनाची कोणाही जीवाचा घडोपस्तर अशी अंतःकरणातली जी स्थिती आहे त्याला भाव म्हटलं जातं. मी तुम्हाला किती उदाहरणे या संबंधाने देऊ. कधी कधी थोडासा विचार करा. जनाबाईच्या अंतःकरणाचा भाव पाहूनच भगवान येतात हे विचार करण्यासारखं आहे. म्हणजे अंतःकरणाचा भाव कोणता आहे याचा एक विचार. आता दुसरा विचार सांगतो. भक्तिशास्त्राने चिंतन केलंय.
प्रेमाची पहिली अवस्था यालाही भाव म्हटलं जातं आणि प्रेमाची उच्चतम अवस्था यालाही भाव म्हटलं जातं. कळतंय का? पहा, मी आपल्याला सोपं सांगतो. भक्ताच्या अंतःकरणामध्ये भगवंताविषयी प्रेम निर्माण होणं यालाही भाव म्हणा, याला भावाचा पहिला प्रकार म्हणा. आता दुसरं, भगवंताच्याच अंतःकरणात भक्ताविषयी प्रेम निर्माण होणं याला भावाचा दुसरा प्रकार म्हणा. भक्ताच्या अंतःकरणामध्ये भगवंताविषयीच्या प्रेमाने डोळ्यामध्ये अश्रू येणं याला भावाचा पहिला प्रकार म्हणा. आणि भक्ताच्या अंतःकरणातल्या प्रेमाने भगवंताच्याच डोळ्यात अश्रू येणं याला भावाचा दुसरा प्रकार म्हणा, उच्च प्रकार म्हणा. याहीपेक्षा आणखी सोपं सांगतो, कारण मला भाषिक किती सोपं सांगायचं हे मला चांगलं माहिती आहे. याहीपेक्षा आणखी सोपं सांगतो. भक्त आपल्या अंतःकरणातल्या प्रेमाने भगवंताकडे जाणं याला भावाचा पहिला प्रकार म्हणा. आणि भक्ताच्या अंतःकरणातल्या प्रेमाने भगवंत स्वतःच भक्ताकडे येणं याला भावाचा दुसरा प्रकार म्हणा. सोपीप्रमाणे द्यायची झाली तर द्वारकेचा राणा पांडवा, किंवा रोज आपण बोलतो गणगती सायास सुखे लक्ष्मीच्या जवळ होते
आणि ती म्हणताना ते गजेंद्राच्या जवळ होते इतकी तत्परता देवाची आहे. म्हणजे एकदा नारायण म्हटल्याबरोबर अशा पद्धतीची तत्परता करणारा भगवान आहे. किती विशेष आहे. जरा थोडं पुढे सांगतो. हे काय आहे, आपण हाक मारताना सुद्धा कशी हाक मारतो याच्यावर फार अवलंबून. भागवताच्या संबंधाने महाभारताच्या संबंधाने वर्णन केलं जातं. द्रौपदीचं वस्त्र हरण्याचा प्रसंग सांगितला जातो आणि मग तिने स्वतःचं वस्त्र स्वतः संरक्षण करण्याचा प्रयत्न केला, पण तो दुष्ट असलेला दुष्यास्त्र वस्त्र हरण करतोय आणि मग आता आपल्या हातात काही राहिलं नाही आणि म्हणून तिनं शेवटी भगवंताला हाक मारली. पण ते हाक मारताना मात्र अशी मारली, कोठे गुंतलासी द्वारकेच्या जाग्यात, कोठे गुंतलासी द्वारकेच्या जाग्यात, वेळ का सखया लागे. झालं ते देवाने झालं, सगळं झालं, ते वस्त्र पुरवलं वगैरे. आता इथपर्यंत तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ना कथा, इथपर्यंत माहिती आहे ना. आता पुढली माहित नसेल, आता मी सांगतो ऐका. आता पुढे काय झालं, पुढे काय झालं. एके दिवशी द्रौपदीने भगवंताला विचारला कृष्णाला. त्याला म्हणते कृष्ण, तू दुष्यास्त्र जेव्हा वस्त्र हरण करत होता तेव्हा मी तुला हाक मारली, पण तू फार उशीर केला यायला, माझ्याकडे यायला उशीर केला. कुठे नाव होता काय, उशीर केला नाव होता. भगवान म्हटलं नाही, जवळच होतो. मग जवळ असून उशीर, जवळचीच माणसं उशीर आहेत. आमची माणसं 4 वाजता येऊन बसतात. आता मला कुठलं बोलायचं नाही, पण जवळची उशीर आहेत. म्हणजे मग जवळ होता तर एवढा उशीर का लागला, जवळ होता एवढा उशीर का लागला. भगवंतांनी एवढं गोड उत्तर दिलं. भगवंतांनी सांगितलं द्रौपदी, त्याच्यात माझी चूक नाही, तुझी चूक आहे. म्हणजे माझी कशी चूक, मी तर हाक मारली ना. हो हाक मारली, तू कशी हाक मारली, कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया. मी जवळ होतो, पण तू द्वारकेच्या राया म्हटल्यामुळे द्वारकेत फिरून नका. हा कशी मानता आहे, फार महत्वाचा आहे. आपण अंतःकरणाचा भाव काय आहे हे महत्वाचं आहे. विठ्ठल भाव. मला असं वाटतं की या अभंगामध्ये महाराजांनी एक महत्वाचा मुद्दा हा सांगितलेला. आपल्या पाळीसी भक्तजना, मला माहिती असं वाटतं भक्तजना आपल्या पाळीसी, याचा अर्थ भक्ताचं पालन पोषण म्हणजे भक्ताच्या अंतःकरणातल्या भावाचं पालन पोषण करण्याकरता देवावताराला येतात. अभंगाचं
महाराजांच्या अंगाचा अभ्यास करताना आश्चर्य वाटतं. महाराज सांगतात पालिसी भक्त जना कोणत्या आपुल्या पालिसी भक्त जना आपुल्या आपुल्या भक्त हा शब्द का वापरला? भक्त म्हणायचं पुन्हा आपला म्हणायचं. आपला भक्त या शब्दाचा तरी अर्थ नेमकं काय करायचा मला असं वाटतं. आपला भक्त या शब्दाचा विचार करत असताना भक्ताचं एक जणू काही लक्षणच याच्यातून सांगितलं. कोणतं लक्षण सांगितलं की ज्या भक्ताच्या अंतःकरणामध्ये भगवंताशिवाय दुसरा अन्य कोणताही विषय नाही असा जो कोणी असेल तो आपला भक्त कोणाला म्हणणार ज्याच्या अंतःकरणात अनन्य भक्ती आहे त्याला भक्त. भक्त कोणाला म्हणणार अनन्य भक्ती आहे त्याला भक्त म्हणणार. आता अनन्य भक्ती या शब्दाचा अर्थ त्याच्याशिवाय काही मागितलं नाही आम्हा विठ्ठल एक दे हे रामकांची भाव मातृश्री तो त्यांचा मला वाटतं याच्यात एक निश्चितता सांगितली. अलीकडच्या काळामध्ये फार अनेक काही काही माणसं श्रीमतीचे सोमवारी एकीकडे असतात, मंगळवारी एकीकडे असतात, बुधवारी एकीकडे असतात, गुरुवारी 7 वाराला 7 देवतर एक विधता एक धरीला आम्ही नको मागायचा ही भाषा मला वाटतं त्या दृष्टीने असेल. आपुल्या पालिसी भक्तजना या भक्ताच्या अंतःकरणामध्ये माझ्याशिवाय दुसरा कोणत्याही पद्धतीचा विषय नाही असा जो कोणी असेल त्याचं रक्षण करण्याकरता किंवा त्याचा पालन पोषण करण्याकरता अवतरणाला येतो असं भगवान स्वतः सांगतात. हे जरी महत्वाचं एक कारण असलं तरी याला लागून 2 कारण दुसरी दिली. एक धर्म रक्षावय. हे धर्म रक्षावय या शब्दाचा विचार करत असताना धर्म हा शब्द आहे. आपण आपल्या जीवनामध्ये जो धारण करतो तो धर्म आहे. धारणातीत धर्म असं धर्माची व्याख्या केली जाते. आणि म्हणून आपली जी सनातन धर्म ज्यांना म्हटलं जातं, वैदिक धर्म ज्यांना म्हटलं जातं, आपली जी संस्कृती म्हटलं जातं, मला वाटतं की त्या संस्कृतीचं सनातनतेचं वैदिकतेचं एका अर्थाने आपल्या अंतःकरणात असलेल्या सात्विकतेचं यालाच खऱ्या अर्थाने धर्म म्हटलं जातं. आणि त्याचं संरक्षण करण्याकरता भगवान येतात. आणखी एक महत्वाचा मुद्दा सांगितलाय दुष्ट निर्धारी किती एक वेळेला सांगत असतो. दुष्ट याच्यापेक्षाही दुष्ट प्रवृत्ती हे फार महत्वाचं आहे. दुष्ट व्यक्ती वेगळं आणि दुष्ट वृत्ती वेगळी. बऱ्याचदा एखाद्या दुष्ट व्यक्तीचा नाश झाला तरी ती दुष्ट वृत्ती मात्र तशीच राहत असते. आणि म्हणून भगवान दुष्ट मित्राने म्हणतात रावणाला मारलं याचा अर्थ रावण नावाच्या वृत्तीला मारलं. धर्मरक्षण करण्याकरिता दुष्टांचा नाश करण्याकरिता आणि भक्ताच्या अंतःकरणातला भाव त्या भावाकरता देव अवताराला देतात. आता त्या भक्ताच्या अंतःकरणातल्या भावाकरता देव अवताराला येत असते. तो भक्त कोणता तर आपल्या भाषेच्या दृष्टीने महत्वाचं भक्ताचं नाव आहे ते म्हणजे अंबरीशी राजाचं. मला कधी कधी इतकं आश्चर्य वाटतं आणि इतकं महत्वाचंही वाटतं. कारण आज महाराष्ट्रामध्ये कोणी कीर्तनकार असो त्या कीर्तनकाराला देवाचा अवतार सांगायचा झाला तर त्याला बार्शीच्या अंबरीशी राजाचं नाव घेतल्याशिवाय पुढे जाताच येत नाही. कारण हा अंबरीशी राजा म्हणजे सामान्य नाही. या अंबरीशी राजाची जी भक्तीची परंपरा आहे ही त्याच काळात होती नाही, त्या काळापासून आजच्या काळापर्यंत ही चालत आहे. थोडं मला कळत की जसं तुकाराम महाराजांनी हनुमंतरायांना सांगितलं काय भक्तीच्या त्या वाटा मद नावाव्या सुभटा, असं मला पण असं वाटतं. आज जी भक्तीची वाट आतापर्यंत चालत आली ती भक्तीची वाट जर कोणी दाखवली असेल तर त्याचा मूळ असलेला म्हणजे अंबरीशी भक्तीची ही जी परंपरा चालत आलेली आहे. द्वादशीचं व्रत रागाच आहे. थोडं फरक होतं. द्वादशीचं व्रत अंबरीशी राजाने केलं. हा अंबरीशी राजाचा लौकिक आहे, परंतु भक्तीची वाट जगाला दाखवली गेली या अंबरीशी राजाचा अलौकिक आहे.
सांगायची गरज आहे का? एखादी भागवत जर वाचलं तर उद्धव आणि कृष्ण परमात्म्याचा संवाद काय हे सांगत असतो. भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला उपदेश केला ती भगवद्गीता आहे, आणि भगवान श्रीकृष्णाने उद्धवाला उपदेश केला ती एकनाथी भागवत आहे. उद्धव गीता असं म्हटलं जातं. म्हणजे काय काय झालं, आपल्याला कुठून आली भक्तीची परंपरा? तुकोबाराला कुठून आली? नामदेवाला कुठून आली? उद्धव. पुढे कुणीतरी विचारला, हे उद्धव म्हणजे तरी कोण आहे? रामायणामध्ये जे अंगद आहेत ना तेच उद्धव आहे. रामायणातला जो अंगद आहे तो अंगद म्हणजेच उद्धव आहे. म्हणजे याचा अर्थ उद्धवाला परंपरा कुठून आली? अंगदाकडून आली. आता अंगदाची परंपरा, अंगदाची भक्ती काही सांगायची गरज आहे? तुम्ही रामायण उघडा, त्याच्या भावात रामायण काढा, फक्त अंगद शिष्टेचं प्रकरण वाचा, म्हणजे कळेल रामरायाविषयी अंगदाच्या अंतःकरणात काय भक्ती होती की अंगद शिष्टेच्या प्रकरणात आहे. म्हणजे काय काय झालं आपल्याला कुठून परंपरा आहे? तुकोबाराला कुठून आली? नामदेवाला कुठून आली? उद्धवजींना कुठून आली? अंगदजी. आता कोणीतरी विचारलं, हो की अंगद म्हणजे तरी कोण? नरसिंह अवतारामध्ये जो प्रल्हाद आहे का नाही, त्या प्रल्हादाचा अवतार म्हणजेच अंगद आहे. म्हणजे अंगदाला कुठून परंपरा आली? प्रल्हादाकडून. आता प्रल्हादाची भक्ती सांगायची गरज आहे? प्रल्हादाची भक्ती असं आहे, प्रल्हादाच्या करता भगवान जर नरसिंह रूपाने अवताराला येतात, आणि आजही म्हणजे जेव्हा भगवान नरसिंह रूपाने प्रल्हादाला विचारलं तुला काय पाहिजे, प्रल्हादाने सांगितलं न मागताच इतकं दिलं तर आणखी काय पाहिजे? न मागता दिलं म्हणजे काय दिलं? देवा चंद्र सूर्य असेपर्यंत नरसिंह अवताराची कथा चालणार, आणि नरसिंह अवताराची कथा चालू झाली की माझं नाव निघाल्याशिवाय ती कथा पूर्ण होणार नाही. न मागताच म्हणजे प्रल्हादाच्या म्हणजे काय काय झालं आपल्याला परंपरा कुठून आली भक्तीची? तुकोबारांना नामदेवांना प्रल्हादाला जी भक्तीची परंपरा आली ती कोणाकडून आली? राजा अंबुऋषीकडून आली. आता राजा अंबुऋषीची परंपरा सांगायची गरज आहे का? कारण त्या परंपरेने तुकाराम महाराज परंपरेने आले, पण महर्षीकर डायरेक्ट बरोबर आहे ना? अंबुऋषी राजा म्हणजे आम्हीच आपणच ना, आपलं किती भाग्य आहे महाराज. म्हणजे आता कसं झालं बघा, आपल्याला भक्तीची परंपरा कुठून आली? तुकोबारांना कुठून आली? नामदेवांना कुठून आली? तुम्हाला लक्षात राहता येतं सकाळच्या वेळेला झोपलं नाही, लक्षात राहायचं. उद्धवजीला कुठून आली? अंगदजीला कुठून आली? प्रल्हादजी. आणि प्रल्हादजीला कुठून आली? अंबरीष राजा. म्हणजे भक्तीची परंपरा ज्यांच्याकडून आली ते अंबरीष राजा आहे. याचा अर्थ भक्त अवताराला येतात. तो भगवत प्रकटोत्सव प्रतिवर्षी आपण वार्षिक वैशाख शुद्ध द्वादशीला या ठिकाणी साजरा करतो. नाही का? खरं तर एका अर्थाने हा एक पर्व काळ आहे. पुढे बोलू महाराज आपला हात आपण कीर्तन करण्याच्या वेळेला दादा तसं इतकी टाळ करी गोळा करून दुपारी संध्याकाळी पण ही माणसं आपापल्या गावावरून एवढं यांची बळीवरीची विशेष संस्था आपण जे
मावी शेटपळ मावी दादा शेटपळ शेटपळच्या जवळ मावी गावाचं नाव आहे ते आपल्या फळावरची मिळी त्याच्यावर बसा काय हो का बरोबर वेळेमध्ये मला आठवण येते की गेली 22-23 वर्ष भगवंत त्रिपुटोत्सवाची सेवा जरी मी करत असतो तरी ही सेवा सुरू करण्याला एक प्रमुख कारण म्हणजे आपल्या भाषेतील गवऱ्या हे त्याचं प्रमुख कारण आहे. आज गवऱ्या मागे अनेकदा बोलूया कारण आजचं पहाटेचं कीर्तन ऐकलं द्रुपदाची जागी आपणची असणारी मी जरी ती खाली बसलेली असते तरी आपण त्याला जाणवायलाच लावायचं आणि गवऱ्यापाची चाल झाल्याशिवाय कीर्तनात रंगच येत नाही. काही माणसं निष्ठावान आणि म्हणून गवऱ्यापाला खऱ्या अर्थाने अंजली अर्पण करतो. आज ही सगळी मंडळी एवढ्या मोठ्या संख्येने आज उपस्थित आहे. आज मंदिरामध्ये आपली बार्शीकर मंडळी सुद्धा आज माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित आहे. भगवंत देवस्थान ट्रस्ट ही सगळी पंचकमिटी उपस्थित आहे. बाकी बार्शीतील सर्व क्षेत्रातील मंडळी आपण इथे मोठ्या संख्येने उपस्थित आहात. मी म्हटलं ना की जसं आषाढी एकादशी काय बोलतोय आषाढी एकादशी हा पंढरपूरचा महोत्सव आहे तसा वैशाख शुद्ध द्वादशी हा बार्शीचा महोत्सव आहे. हा उत्सव हा उत्सव आता बार्शीच्या प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचला नव्हे बार्शीच्या बाहेरही तो पोहोचला आणि मोठ्या संख्येने आपण उत्साहाने हा उत्सव या ठिकाणी संपन्न करतोय. त्या अंबरशी करता भगवंत आपल्याकडे प्रगट होतात की सातत्याने सांगतो याच्या करता राजा आपल्या भक्तीची वाट आमच्या जीवनाला लाभावी एवढी भावना वैशाख शुद्ध द्वादशीला भगवंताचं हे जे अवतरण आहे ते अवतरण कृष्णांचा नाश करण्याकरता धर्माचं रक्षण करण्याकरता आणि भक्तांचा आहे. आणि या भगवंत जयंतीच्या निमित्ताने अनेकांकडून वेगवेगळ्या पद्धतीचे उपक्रम या ठिकाणी केले जातात. अलीकडच्या काळामध्ये भगवंत कीर्तनावर भगवंत महोत्सव मोठ्या पद्धतीने साजरा होतो आहे. तिथं अन्नदान मोठ्या पद्धतीने या ठिकाणी घडत आहे. काही मला विशेष करून बार्शीतल्या पत्रकारांना धन्यवाद द्यायचे कारण या सगळ्या मंडळींनी आपापल्या पद्धतीने या भगवंत जयंतीला खूप प्रसिद्धी दिली आहे आणि हळूहळू ही भगवंत जयंती मग सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल किंवा प्रिंट मीडियाच्या माध्यमातून असेल प्रत्येकाच्या घराघरामध्ये या ठिकाणी पोहोचते आहे. तुमच्या एक 2 मिनिटं सुराज्य नावाच्या वृत्तपत्राच्या माध्यमातून भगवंत जयंतीच्या निमित्ताने विशेष पुरवणी या ठिकाणी त्यांनी काढलेली आहे आणि म्हणून त्या भगवंत जयंतीच्या विशेष पुरवणीचा प्रकाशन आज आपल्या समस्त भाषिकांच्या उपस्थितीमध्ये भगवंताच्या समोर या ठिकाणी भगवंत देवस्थान ट्रस्ट आणि आपण सगळेजण सचिनजी अफसिंगेकर या ठिकाणी भगवंत जयंतीच्या निमित्ताने या पुरवणीचं प्रकाशन आपल्याकडून सगळ्यांच्या उपस्थिती या ठिकाणी होत आहे. जरा मोठ्याने पुंडली आजच्या भगवंत जयंतीच्या
आत्ता पुण्यमय दिनी संत श्रेष्ठ मानकोजी बोधले महाराजांचे वंशज आदरणीय हरिभक्त परायण जयवंत महाराज बोधले यांच्या शुभ हस्ते त्यांनी स्वतःच्या भगवंत जयंती विश्रांताचा प्रकाशन या ठिकाणी झालं त्याबद्दल मी भगवंत समिती आणि आदरणीय ज्ञानयोगी डॉक्टर जयवंत महाराज बोधले यांचं मनापासून आभार मानतो. धन्यवाद. ज्ञानेश्वर आपल्या परंपरेप्रमाणे मानकोजी बोधण्याचं एक अर्ध्या मिनिटाचं भजन होईल. धावत्या वेळेमध्ये भैरवी चाल होईल आणि त्यानंतर अभंग म्हणून या ठिकाणी पुष्पवृष्टी केली जाईल. 2 मिनिटं लक्ष द्या. कुणी उठू नका, कुणी गडबड करू नका. ज्यावेळेस आपल्याला उठा म्हणून सांगितलं जाईल तेव्हाच उठा आणि व्यवस्थित पद्धतीने. कारण मला याची फार जाणीव आहे की अत्यंत शांततेने आपण भगवंत जयंतीचा हा उत्सव या ठिकाणी साजरा करतो. जशी गर्दी आहे तशी शांतता आणि शिस्तप्रियता सुद्धा आपल्या सगळ्यांकडे या ठिकाणी अपेक्षित आहे. आणि आरती होईल. आरती झाल्यानंतर या ठिकाणी दोन्ही तिन्ही दरवाजाला चला या इकडं, चला इकडं मध्ये थांबू नका. अहो चला इकडं मावशी. सगळ्यांनी आस्वाद या ठिकाणी घ्यायचा.
आतमध्ये